देवाच्या नावाची स्तुती असो की परमेश्वराने मला सुंदरसं एक वचन दिलं सकाळी आणि आणि ठीक आहे, आपण वचन वाचणार आहोत. गणना याचा 20वा अध्याय काढू आपण. 20वा अध्यायामध्ये काय सांगितलं, परमेश्वराचं वचन काय सांगत आहे. आणि लहान लेकरांनी शांत बसायचं, नाही तर छडी वाजे छमछम विद्या ही. विद्या कोण आहे? ज्याला फटका बसेल त्याचं नाव विद्या. कशी छडी काकडक आहे, नाही लागल्यावर पण कशी लागते, तेव्हा तुम्ही मला मारतो. लागली का नाही? हालेलुया. ठीक आहे, तर वाचूया आपण निर्गमनाचा गणनायाचा काढा 20वा अध्याय आणि 2 ते 6 वचन वाचूया. तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे ते मोशे व आरोन यांच्या विरुद्ध एकत्र झाले. ते मोशेशी भांडू लागले आणि म्हणाले, परमेश्वरासमोर आमचे भाऊबंद मेले, तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरे झाले असते. तुम्ही परमेश्वराची मंडळी या रानात कशाला आणली? आम्ही व आमच्या पशूंनी मरावे म्हणून मिसर देश सोडावायला लावून आम्हाला भिकार ठिकाणी का आणले? तेथे धान्य, अंजीर, द्राक्ष, वेल अथवा डाळिंबे तर नाहीतच, पण प्यावयाला पाणी सुद्धा नाही. तेव्हा मोशे व अहरोन हे मंडळी पुढून निघून दर्शन मंडपाच्या दारापाशी पालथे पडले आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या दृष्टीस पडले. परमेश्वर मोशेला म्हणाला, आपली काठी घे आणि तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा व त्यांचे देखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा, म्हणजे त्यातून पाणी निघेल. त्याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढव, या मंडळीला व त्याच्या जनावरांना पाज. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्यांच्या समोरून ती काठी आणली. प्रेज द लॉर्ड. तर बायबल मध्ये काय सांगितलं की मोशेने काय केलेलं आहे, त्या ठिकाणामध्ये मंडळी तयार केली. मंडळी म्हणा, मंडळी. मंडळी म्हणजे काय? बायकोला मंडळी म्हणतो आपण, बरोबर आहे का नाही? पण सगळ्यात महत्वाचा तुमचा आणि माझा वर कोण आहे? वर कोणाला म्हणतो? नवऱ्याला वर म्हणतो आपण, बरोबर. नवऱ्याला काय बोलत आहे? वर बोलत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणा, मी वधू आहे. आणि आपला वर म्हणा ना, आपला वर येशू आहे. म्हणजे आपण त्याची काय करत आहे? वाट पाहत आहे. या ठिकाणामध्ये सगळ्यात महत्वाचं की त्या ठिकाणामध्ये मंडळीने काय केलेलं आहे? कुरकुर केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. काय खाल्लं त्यांनी? कुरकुरेचा पुडा खाल्ला त्यांनी. कुरुम खाल्ला त्यांनी. काय खाल्लं? हे कुरकुर काय आहे? कीड आहे. म्हणा, कुरकुर एक कीड आहे. प्रेज द लॉर्ड. जर आपण कुरकुर करत असेल तर आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचा चमत्कार तुम्हाला मला काय होणार नाहीये? खायला मिळणार नाहीये. तुम्हाला मला देव माहिती झालेला आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कुरकुर नसावी. मंडळीमध्ये काय नकोय? बरं ना, काय नकोय? काय करायचं नाहीये? देवाचं काम करत असताना काय करायचं नाहीये? कुरकुर करायचं नाही. मंडळीचं काम आहे. प्रेज द लॉर्ड. काय विषय? मंडळी. म्हणा, मंडळी. तुम्ही वाटलं तर तिथे लिहून ठेवा मंडळी शब्द. काय करून ठेवा? मंडळी. मंडळी शब्द तुम्ही लिहून ठेवा. मंडळीचे काय आहे? काम. हालेलुया. काय काम आहे तुमचं? मंडळीचं काम आहे का कुरकुर खरंच बसायचं? मंडळीचं काम आहे पालकाच्या खांद्याला खांदा देऊन काय करायचं आहे? सेवा करायची आहे. पालकाचा खांदा दाबायचा आणि आपण वरती उड्या मारत बसायचं. हालेलुया. मंडळीचं काय काम आहे सांगा ना? पालकाच्या बरोबरीने सेवा करायची. पालकाच्या डोक्यावर मिऱ्या नाही वाटायच्या. काय का लोकांना बुलेट भेटले का मग त्याला की मला आत्मा भेटलाय, मला अन्य भाषेचं दान आहे, मला प्रगटीकरण आहे, मला अमुक येतं, मला बायबल वाचता येतं, मला हे करता येतं. अरे बाबा, तुला मिऱ्या वाटायला नाही लावल्या. तू पालकाच्या लेवलला यायसाठी तुला काय करायचं आहे? इथं या ठिकाणामध्ये कोण आहे? मोशे आणि आरोन. म्हणा, कोण आहे? मोशे आणि आरोन आहे. पण त्यांच्या बरोबर अजून कोण आहे? म्हणा, यहोशुवा आणि कालेब आहे. कोण आहे? यहोशुवा आणि कालेब आहे. जोपर्यंत यहोशुवाच्या हातामध्ये सेवा येत नाहीये तोपर्यंत कोणाचं ऐकत आहे? मोशेचं ऐकत आहे. गणनायाचा 20वा अध्याय आहे. कोणाचं ऐकत आहे? तुमच्या हातात आतापर्यंत सेवा आलेली नाही. प्रेज द लॉर्ड. दाखव इकडे. विसरलोच मी. तुमच्या आणि माझ्या हातामध्ये काय आलेलं नाही? इको कमी कर. प्रेज द लॉर्ड. आज यहोशुवा आणि कालेब काय झाले? यहोशुवा आणि कालेब गेले का पुढे काठी घेऊन?
इथं काय सांगितलं? खडकातून पाणी काढलं. शेजारच्याला म्हणा खडकातून पाणी काढले. पाणी पाहिजे का कोणाला? पाणी पाहिजे असेल तर योग्य सेवकाबरोबर राहावं लागेल. अरे पाणी पाहिजे ना, शेजारच्या म्हणा पाहिजे का पाणी? पवित्र आत्मा पाहिजे का? ते पाणी लगेच यहोशुआ कालेब गेलेलं नाहीये, आरोन गेलेलं नाही. कोण गेलेला आहे? मोशे गेलेला आहे. मोशेने काय घेतली? काठी घेतली. आपल्याकडे पण काठी ती पाठीमागं पाहिली का ती काठी? ती पण काठी माझ्याकडे 2 काठी आहेत. एक अजून एक काठी. ती काठी मी जर अशी फिरवली ना, अशी मला ती काठी फिरवता येते. मला काठी फिरवली का मी, शैतानाचे सगळे जळते वांग काय होऊन जातात? तुटून जातात. एक काठी काही नाहीये, तेल काही नाहीये, माती काही नाहीये, किंवा फडक काही नाही. कार्य करणारा कोण आहे? देव आहे. आवाज मोठा झालाय का? हा, प्रेज द लॉर्ड. थोडा आवाज कमी कर, इकडचा. हा, कमी कर, कमी. हा, प्रेज द लॉर्ड. आता बस. तर तेल काही नाही, पाणी काही नाही, काही दुसरं काही नाही. कार्य करणारा कोण आहे? पवित्र आत्मा आहे. जर तुम्ही योग्य सेवकाबरोबर राहताल, त्याला म्हणतात मंडळी. स्वतःच्या छातीवर हात ठेवून म्हणा, मी मंडळी आहे. आपला वर कोण आहे? येशू आहे. तर तुम्हाला मला जोपर्यंत मोशे जिवंत आहे, जोपर्यंत आहारोन जिवंत आहे, तोपर्यंत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं. मोशेने सांगितलं ना, चला माझ्या बरोबर, तर ऐकायचं आहे. पाळका बरोबर राहायचं आहे. तुम्हाला पाळकाच्या व्यतिरिक्त काम नाही करायचं. पाळकाच्या व्यतिरिक्त तुम्ही काठी मारायला गेले तर तुम्हाला चांगली काठी बसत. पाळकाच्या व्यतिरिक्त प्रार्थना, पाळकाच्या व्यतिरिक्त आराधना, पाळकाच्या व्यतिरिक्त काय तुम्ही करत आहे देवाच्या गोष्टी, हे काय आहे? चुकीचं आहे. याच्यामध्ये बघा ना तुम्ही. यहोशुआ 1:9 मध्ये वाचा तुम्ही. यहोशुआ 1:9 मध्ये यामध्ये सांगितलं परमेश्वर काय म्हणतो यहोशुआला? मी तुला आज्ञा केली आहे ना, मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, काय घाबरू नको, कचरू नको. तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. तुझ्या बरोबर असेल. आणि हा मोशे जो आहे ना, कुणी देश पाहिला कानान देश? यहोशुआने. म्हणा यहोशुआने. किती लोक माझ्या बरोबर आहे? कळतंय का मी तुम्हाला बोललेलं? कस काय पाहिला कानान देश त्यांनी? कस काय पाहिला? बोला ना, बघा इकडे, माझ्याकडे बघा. आता कस काय कानान देश पाहिलेला आहे? जोपर्यंत तुम्ही पास्टरचा ऐकत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद पाहायला भेटत नाहीये. किती लोक पास्टरचा ऐकतात? का पास्टरच्या पुढे जायचे? जा ना तुम्ही, जायला मी पण माझं म्हणणे, जा तुम्ही. पण जोपर्यंत मोशे आहे, आरोन आहे, त्याच्यानंतर तुम्हालाच करायचे. मी पण म्हातारा होणार आहे, तुम्हालाच काम करायचे. बरं, काही लोकांना कामच आवडत नाही, प्रार्थना आवडत नाही, नको साक्षीला, नको आराधनेला, नको वचन म्हणायला, नको काय नको. प्रेज द लॉर्ड. माझा विषय काय आहे की यहोशुआला कानान देश पाहायला मिळाला. याला यहोशुआ कडक पद्धतीने सांगायचा. यहोशुआ काय करायचा? परमेश्वराचा पवित्र लोकांना सांगायचं, असंच झालं पाहिजे. तसंच माझं पण आहे. तुम्हाला पवित्र वागता येत नसेल तर येऊ नका चर्चला. स्पष्ट आहे. काय काय ठिकाणी सगळं करा तुम्ही, सगळं कारण या. इथं नाही चालणार बाबा, इथं 10 लोक असले तरी मला आनंद आहे, पण ते कसे पाहिजे? मला पवित्र पाहिजे. कसं राहिलं पाहिजे? पवित्र. इथं पवित्र राहायचं, इथं देवदूत, आणि घरी जाऊन आता होता कोणचं भूत येते? काहीतरी नाव असं ना त्याला, काय भूताळा घरी जाऊन मग आपला अवतार पाहायचा. बाई इथं प्रार्थनेमध्ये कशी हालेलुया देवा अमुक दमुक, घरी गेला कसा आवाज आहे? असं पाहिजे का? प्रेज द लॉर्ड. कनान देशामध्ये कोण जाणार आहे? कनान देश काय आहे? आशीर्वादाचा देश. म्हणा आशीर्वादाचा देश आहे. कसं काय आशीर्वादाचा देश भेटेल तुम्हाला?
कोणाचं ऐकावं लागेल? मोशेचं ऐकावं लागेल. मोशेचं ऐकावं लागेल. मोशेने म्हटलं का मंडळीला, चला आज प्रार्थना आहे. मी जरी म्हटलं शांत बसायचं, तिथं माग बस. हा, मोशेने जरी म्हटलं 12 वाजता प्रार्थना आहे, आलंच पाहिजे. आमेन, हालेलुया. कारण नाही सांगायचं, आता मी प्रार्थना ठेवणार आहे, घाबरू नका, मी रात्री नाही ठेवणार. तर मोशेने बोललं तर तुम्हाला ऐकायचंय. काय आहे त्याच्यामध्ये? पण आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. बायबल मध्ये सांगितलं, तुम्हाला मला जर कनान देशामध्ये जायचं असेल, हे दोघं पण कनान देशामध्ये गेले नाही. कोण? मोशे आणि आरोन. कमून गेले नाही? वाचा त्याच्यामध्ये 20वा अध्याय आणि 12 ते काही वचन वाचा फास्ट मध्ये. पण परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला, हा. इस्रायलाचे सगळे लोक एकत्र जमले होते, पण तू मला मान दिला नाहीस. पाणी निर्माण करण्याची शक्ती माझ्यामुळे आली हे तू लोकांना दाखविले नाहीस. हा, पाणी आल्याची शक्ती कोणकडून आलेला आहे? पाणी देवाकडून आलेला आहे. प्रार्थना केल्यानंतर चमत्कार कुठून होत आहे? देवाकडून होत आहे. कोणाकडून सांगायचं? मंडळीचं काम काय कुणी केलंय? देवाने केलंय. हा? देवाने. देवाने. काठीचं मारलं त्याचं तरी नाव घ्या. मोशेने. काठी कुणी मारली? मोशेने. मग काय काय लोक एवढं विचार, आम्ही प्रार्थना केली मिसरी घासून. एक बहिणीला म्हटलं, तिने माझा फोन आला, म्हणलं सिस्टर मला म्हणे पास्टर माझा मुलगा लय आजारी. म्हणलं सिस्टर तुम्ही 2 दिवस उपास धरा. दुसऱ्या दिवशी लगेच मी उपास धरले. लक्ष देत आहे का? मी उपास धरले आणि बरं वाटायला लागले. कोणाचं नाव घ्या? ज्यांनी काठी मारली ना त्याचं नाव इथे आहे. कोणाचं नाव आहे? कोणाचं नाव आहे? कोणाचं नाव आहे? मोशेचं नाव आहे. आणि मोशेचं नाव यासाठी घ्यायचं आहे, देवाच्या गौरवासाठी. मोशेला जर अक्कलच नसती दिली काठी मारायची तर तुम्हाला पाणी कुठून भेटलं असतं? सांगा बरं. सेवक तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. मग काही यहोशाने म्हटलं का? यहोशाने सांगितलं का? काही कोणी सांगितलं? काले म्हटलं का आम्ही पाणी दिलंय? सगळे मंडळीतील लोक म्हणले आमच्यामुळे झालंय. तुम्ही लोकांना आणलं, तुम्ही काही केलं, तुमच्यामुळं काही नाही आणि माझ्यामुळं पण काही नाही. माझ्यामुळं पाणी नाहीये, काठीमुळं काही नाहीये, सगळं कोणामुळं आहे? देवामुळं आहे. कोणामुळं होतंय सगळं? कोणामुळं होतंय? पाणी कोणामुळं आलंय? हा, पाणी प्यायला कोण देतोय? चमत्कार कोण करत आहे? या बायबल मध्ये इथं 12 वचनामध्ये सांगितलेलं आलं. याच्यामध्ये वाचा. यावर परमेश्वराने मोशे व अहरोन यांना म्हटले. यावर परमेश्वराने मोशे अहरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेविला नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेविला नाही. इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र प्रगट केले नाहीये. तुम्ही माझा पवित्रपणा त्यांना तुम्ही पाळायला शिकवलेला नाहीये. म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे, या मंडळीला बोला, सगळे माझ्याकडे बघा, या मंडळीला परमेश्वर देश देणार आहे. देश म्हणजे काय आहे? कनान देश आहे. कनान देश म्हणजे काय? आशीर्वाद आहे. आशीर्वाद म्हणजे काय? स्वर्ग आहे. कुठं भेटणार आहे? काय भेटणार आहे मंडळीला? अरे आनंद म्हणा यार. काय भेटणार आहे? देश, सियोन देश. काय म्हटलं वाचा? या मंडळीला जो देश मी दिला आहे, देशास यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. या देशास यांना नेणे तुमच्या, म्हणजे कोणाला म्हटलंय? मोशे आणि आरोनला. कमून काही काही लोक असंच करतात, देवाचं पावित्र काय करत नाहीये, सांगतच नाही, पवित्रच वागायला. या बसा चर्चला, या तंबाखू खा, चालतंय बाबा, बस तंबाखू खायचं मध्ये आम्हाला. असे लोक चालत नाहीये. पण त्याच्यामुळं काय झालं? या आरोननी, तुम्हाला माहिती आहे का आरोननी काय केलं? ज्या वेळेस मोशे डोंगरावर गेला, डोंगरावर गेल्यानंतर यांनी काय केलं? लोकांना मूर्ती पूजा करायला लावली. कुणी? देवाचा क्रोध त्याच्यावर भडकलेला आहे. त्याला देव मारायलाच लागलेला होता. पण कोणामुळे वाचले तो? मोशेने मध्यस्थी केली. तुम्ही आणि मी कोणामुळे वाचतोय? तुम्ही लय ना काही काही कुठाने करत राहतो आपण. पण पाळक, लक्ष द्या ब्रदर, फोन उलटा कर. कुठं होतो? पाळक. मोशे तुमच्यासाठी, पाळक तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. म्हणून तुम्ही काय होत आहे?
वाचले जात आहे. Yes, amen. आरोनने काय पाप केलेलं आहे? आरोनने पावित्र ठेवलेलं नाही. कोणाचं पावित्र ठेवलेलं नाही? देवाचं पावित्र आपल्याला काय करायचं? ठेवायचं आहे. देवाने म्हटलेलं आहे ना 10 आज्ञा, तर 10 आज्ञा आपल्याला काय करायचं आहे? सांगायचं. पाळायचं. Amen. Hallelujah. तुम्हाला माहित आहे का? आरोन हा मोशेपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. मोशे 80 वर्षाचा आणि आरोन किती वर्षाचा? 83 वर्षाचा. आणि त्यांची बहीण मिरियम, सगळ्यात पहिली बहीण मेली त्यांची. का मेली ती? कुरकुर. ती पण मंडळीचं काय होती? भाग भाग होती. होती. म्हणा मंडळीचं भाग होती. मंडळीचा भाग होता. का मेली ती? लक्ष द्या. का मेली? केली तिने. काय केलं तिने? कुरकुर. हा? कुरकुर. पाय दुखतात का? नाही. उभे राहा आपण सगळे सगळे उभे राहू. काय कुरकुर केली तिने? मोशे हा? विरुद्ध. 12व्या अध्यायामध्ये बघा, दोघं बहीण भाऊ भावाविषयी काय करत आहे? कुरकुर. कुरकुर करतात. तुम्ही आणि मी काय आहेत? बहीण आणि भाऊ आहोत. हालेलुया. आणि तुमच्यासाठी परमेश्वराला मला काय केलेलं आहे? वेगळं केलेलं. उंच केलेलं आहे. Yes, amen. मी जरी तुमचा भाऊ असलो, मी तुमचा लेक असलो किंवा काही असलो, पण मला परमेश्वराने सेवेसाठी वेगळं केलेलं आहे. Yes, amen. Praise the Hallelujah. Lord. तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. Yes. तर माझं ऐकून तुम्ही दुसरीकडे काही नाटकं करत असेल, तुम्हाला फटका भेटेल. Hallelujah. आणि त्या फटक्याने उजारणार पण नाही. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. काय सांगितलं त्या 12व्या अध्यायामध्ये? मिरियमने कुरकुर केली आणि हा, वाचा ना त्याच्यामध्ये. गणना 12. मोशेने कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियाम व अहरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले, त्याने कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले, परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशी पण नाही का बोलला? परमेश्वराने ते ऐकले. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा हा, मोठा ती होता. काय म्हटली? परमेश्वराने त्याच सक्तीच बोलला का? आमच्या सक्ती का नाही बोलत? पहिलं तीच मेली. कोण मेलं? मिरियाम. मिरियम मेली. त्याच्या अध्यायामध्ये, पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलं. 20व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये काय सांगितलं? वाचा. मिरियम मरण पावली. पहिल्या महिन्यात इस्रायल लोकांची काय काय परत एकदा वाच. पहिल्या महिन्यात पहिल्या महिन्यात इस्रायल लोकांची सर्व मंडळी इस्रायल लोक व सर्व मंडळी सीन रानात आली. कोणत्या रानात? सीन. सीन रानात आली. त्यांनी कादेश येथे मुक्काम केला. कादेश इथे मुकाम केला. ते मिरियाम मरण पावली. तिथं काय झालेलं आहे? मिरियाम मरण पावली. म्हणा, कुरकुर करणारे लोक मंडळी मधले मंडळीमध्ये कुरकुर करणारी. मरण पावणारे सगळ्यात मरण अगोदर. पावली. कळलं का काही? किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. कुरकुर करायची का मंडळीमध्ये? नाही. मंडळीमध्ये कुरकुर करणारा व्यक्ती नसावा. कोणाच्या विरोधात? सेवकाच्या काय काय लोक इथं वचन चालू आहे आणि मनातल्या मनात असं असं सांगितलं पाहिजे, असं तसं सांगितलं पाहिजे. त्यांची गाडी चालली, त्यांची खाली बसून इकडं वळायला पाहिजे, तिकडं वळायला पाहिजे, असं सांगायला पाहिलं होतं, असं ट्रान्सलेशन करायला पाहिलं होतं. हे काय आहे? कुरकुरे. शेजाऱ्याला सांगा कुरकुरे. कुरे. तू कोण सांगणार ड्रायव्हिंग खाली बसून? नाही. पवित्र आत्मा हा? ड्रायव्हर. परमेश्वर त्याला चालवते. कोणाला चालवतोय? मोशेला. मोशेला कोण चालवतंय? तू कोण आहे कुरकुर करणारा? तू कोण आहे सांगणारा? पास्टर असं करा, पास्टर तसं करा. तू सांगू नको. तू सांगितलं ना, तुला मिरियम सारखा अगोदर काय करावं लागणार आहे? कोणी तुझ्या जीवनामध्ये आरोग्य भेटणार नाही, शाप येणार आहे, कोण येणार आहे, कोण येणार आहे, आधार येणार आहे, त्रास येणार आहे. हालेलुया. म्हणून मंडळीतल्या लोकांनी बाळकाविरुद्ध कुरकुर करायची नाही. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. तिने भावाची काय केली? कुरकुर केली. कुरकुर केली. अरे पण तो भाऊ कुठालचा आहे? त्याला कुणी निवडले? परमेश्वराने. परमेश्वर म्हणतो तू यांच्यासाठी काय आहे? देव आहे. काय म्हटलं? काय शब्द वापरलाय? मी तुला फारोचा देव करतो. फारोचा कोण करत आहे? देव. देव करत आहे. एवढा मोठा फारो, पण त्या फारोचा देव कोण झालंय? मोशे झाला. मोशे झालेला आहे. हालेलुया. माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की मंडळीमध्ये आज आपल्या जीवनामध्ये कुरकुर नाही पाहिजे. हालेलुया. पालक मला प्रार्थना सांगत नाही, पालक मला उभं करत नाही, पालक मला गीत गायला लावत नाही. अरे पालक तुला कधी सांगणार आहे? यहोशुआ. तुला यहोशुआ सारखं व्हावं लागेल, तुला कालेब सारखं
ऐकायचं नाही, उलट करून बोलायचं मिरियम सारखं. हा कसं काय परमेश्वर उभा करेल? नाही कर. हा उलटून बोलायचं, मागे निंदा करायची, पाळकाची पुढं पण करायची, अपमान करायचा, त्यांना चीड आणायची, वाईट बोलायचं, हे काय आहे? कुरकुर आहे. कुरकुर करणाऱ्या व्यक्तींना देव काय करत नाहीये? आशीर्वाद देत नाही. मी काय तुम्हाला टोचून बोलत नाही, सत्य गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हे सत्य मी तुम्हाला सांगते. या ठिकाणामध्ये त्या बहिणीने काय केलं? कुरकुर केली. मंडळीतल्या लोकांमध्ये म्हणा पाळकाला देव चालवत आहे. देव चालवत आहे. तुम्ही पण चालायचे. मोशे चालला ना पुढं काठी घेऊन, तर तुम्हाला काय करायचंय? कोणाच्या मागे जायचंय? मोशेच्याच मागे जा. काही काही लोक मोशेचं संख्या असलेल्या आरोनच्याच मागे पळतात. आरोनच्या मागे पळायचं का? हा कोणाच्या मागे जायचंय? आणि मोशेनी कोणाच्या मागे पळायचे? बोला ना, कोणी मोशेनी कोणाच्या मागे पळायचे? माझं बोललेलं कळतंय का तुम्हाला? काय काय लोक मोशेला सोडून देतात, आरोनच्याच मागे पळतात, कालेबच्याच मागे पळतात. पण ते कालेब आणि यहोशू पण कसे पाहिजे? हुशार पाहिजे. मला हुशार पाहिजे. असं करा, हुशार पाहिजे. लोक आलेल्या लोकांना काय सांगायचं? बाबा आम्ही कोणी नाही, मोशेकडे जाय. मोशेला कोण विचारणार हिशोब? म्हणा देव मोशेला हिशोब विचारणार. आणि मोशे काय करणार? त्याच्या मनाने चालणार आहे का? कोणी सांगितलं त्याला काठी मारायला? बोला ना, कोणी सांगितलंय? देवाने. मोशे परमेश्वराचा ऐकतो. आणि तुम्ही यहोशू आणि कालेबनी काय करायचं आहे? तुम्ही कोणाचं ऐकायचं आहे? मोशेचं ऐकायचं आहे. मोशे कुठून घेऊन येत आहे? देवाकडून आज्ञा आणत आहे. मोशे कुठून काठी आणत आहे? देवाकडून आणत आहे. तुम्ही मोशेच्या काठीचं काम करायला जाताना तोंडावर पाडतात, पुढं पाडतात, तात पडतील. मग यहोशू आणि कालेब कितीतरी चांगले व्यक्ती होते. त्यांनी कधीच मोशेचा कधीच अपमान केला नाही. मोशेच्या विरुद्ध त्यांनी कधीच कुरकुर केली नाही. मोशे म्हटला का चला मंडळी या, तर ते मंडळीतले लोक काय करायचे? यहोशू आणि कालेब सगळ्यात विश्वासू होते. म्हणा यहोशू आणि कालेब सगळ्यात विश्वासू होते. त्यांना माहित पण नव्हतं आपल्याला पुढे ही जबाबदारी भेटणार आहे. जबाबदारी अगोदरच नका स्वीकारू. मी माझी साक्षी देतो. मी तुम्हाला मी सांगतो, मी कधीच विचार केला नाही मी पाळक होईल, पास्टर होईल. मी काय करायचो? चटाया टाकायचो. या चटाया तुम्ही आजही टाकतोय मी, काय वाईट गोष्ट नाही, चांगली गोष्ट आहे. चटाया टाकायचो मोशे याच्यासारखं, कालेब सारखं आणि यहोशू सारखं. काय करायचो? चटाया टाकायचो. कोपऱ्यात जाऊन बसायचं. ब्रदर कसे बसले कोपऱ्यात, असं कोपऱ्यात जाऊन बसायचं. नको पास्टर मला काहीतरी सांगतील म्हणून मी असं कोपऱ्यात बसायचो. पण आज तुम्हाला सांगतो, देवाने मला तिथून उठून इथं उभं केले. याचं कारण काय? मी काय करत होतो? मी पास्टरच ऐकत होतो. प्रेज द लॉर्ड. कधी माझ्या मनात नाही ही गोष्ट, पण परमेश्वराने मला उभं केलं. मी म्हणताना मला उभं राहायचं, मला हे करायचं, चालणार नाही. मी उभे नाही राहू शकत. परमेश्वरासाठी तुम्हाला लीन व्हायचं आहे. परमेश्वरासाठी तुम्ही नम्र व्हायचं आहे. परमेश्वर जे काम सांगेल ते करायचं आहे. आता त्या डोंगरावर काठी मारायची होती, त्या खडकावर. खडकावर गवत आलं नसेल का? मंडळीतल्या लोकांनी काय केलं असेल? मला असं वाटतं बरं का, म्हणून बोलतो मी. मंडळीतल्या लोकांनी काय केलं असेल? गवत काढलं असेल. इथं चर्चच्या पुढचं गवत काढतात का कोणी? ब्रदरनी काढलं. काय काय लोकांना लाज वाटते, मी कशाला गवत काढू, मी कशाला चपला इकडे ठेवू. अरे बाबा, तुला पुढे जायचं असेल तर तुला गवत काढावं लागेल. तुला पुढे जायचं असेल तर चटई उचलावं लागेल. लक्ष दे, चटई उचलावं लागणार आहे. तुला यहोशू आणि कालेब कनान देशामध्ये पोहोचले तर ते कशामुळे पोहोचलेलं आहे? मोशे जे सांगायचा ते करायचे. मोशेने म्हटलं चला चला, मोशेने म्हटलं डोंगरावर जायचं, चला डोंगरावर. यहोशू आणि कालेब पण पुढे निघायचे, डोंगरावर निघायचे. मग मोशे सांगायचा वडील लोकांना, तुम्ही इथं थांबा, मी डोंगरावर जाऊन येतो. कोणत्या डोंगरावर? कोणता डोंगर आहे? ओरेब डोंगरावर. जिथं परमेश्वर मोशे संगत्या अग्नीतून बोलला. त्या डोंगरावर काय करायचं? तो जायचा. वडील लोक थांबायचे. कुठं थांबायचे?
हा प्रेस लॉर्ड. डोंगराजवळ. तुम्ही त्याच्यामध्ये आहे बरं का. पण माझा विषय काय आहे, मंडळीच्या लोकांनी पाळकाला सपोर्ट करायचा. काय करायचा? सपोर्ट. सपोर्ट करायचा. कशाचा सपोर्ट करायचा? प्रार्थनेचा. हा पाळकाला गाडी दिसत नाही, जाऊ मरोपर्यंत नाही भेटले पाहिजे त्याला. त्याला हे खायला नाही जाऊ द्या, तर त्याला तसंच पोट द्या. त्याला सदरा नाही जाऊ द्या. असं करायचं का? नाही. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सपोर्ट करायचा. तुम्ही पाळकाच्या नखापासून तर केसापर्यंत तुमचं लक्ष असलं पाहिजे. हालेलुया. तरी हा माणूस आपल्यासाठी डोंगरावर जातो. त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हालेलुया. हा? ह्यो रात्रंदिवस काम सोडून काम करत नाहीये. त्याला एकच काम परमेश्वर सांगती बोलत आहे. तुमचं काम काय आहे? हा? सपोर्ट करायचा. तुमचं मंडळीचं काम काय? पाळकाकडे काय करायचं आहे? पाळकाकडेच नाही, त्याच्या फॅमिलीकडे पण लक्ष द्यायचंय. तुमच्यासाठी तो रात्रंदिवस कुठे जात आहे? डोंगरावर. मोशा कुठे जायचा? डोंगरावर. बोला ना, कुठे जायचा? डोंगरावर. डोंगरावर जायचा. तुमची आणि माझी, तुमचं माझं एक लक्ष असलं पाहिजे की पाळकाची जबाबदारी आपली हालेलुया. काय आहे? तुम्ही तुमच्या लेकरांना सांभाळता, तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांभाळता, तुम्ही तुमच्या बायकांना सांभाळत आहे, तुम्ही तुमच्या फॅमिलीला सांभाळत आहे. पण तुमच्यासाठी आत्मिक युद्ध करायला कोण उभं राहत आहे? मोशे. कोणासाठी मी फायटिंग करतो? शैतानासमोर. बोला ना, कोणासाठी फायटिंग करतो? शैतानासमोर. पास्टर मी आजारी आहे. मग आजार कुठून आला? काय काय शैतानाकडून पण येतो. मग फायटिंग कोण खेळलं? मोशे. पास्टर खेळले. यस. प्रार्थना केली, प्रभू बहिणीला स्पर्श कर, तिला आरोग्य दे. त्याच्यातलं शैतान काय केलं? काढून टाक. काढून टाकलं. मग तुमची जबाबदारी आहे की बाळकाला काय करायचं आहे? सपोर्ट करायचा. प्रत्येक कामामध्ये त्यांना हातभार लावायचा आहे. Yes, हालेलुया. कशासाठी? कशासाठी आहे? आनंदेश. मला ब्लेसिंग साठी. शेजारच्याला सांगा तुझ्या आशीर्वादासाठी. तुमच्या आशीर्वादासाठी. जर कुरकुर केली, संपला विषय. कार्यक्रम झाला मेरे म्हणे तुमचा. स्वर्गातून कार्यक्रम झाला, इथून पण झाला. कुरकुर करायची का? नाही करायची. हा? नाही. कसं पाहायचं? पाय एकमेकांना. कुरकुर नाही करायची. कुरकुर नाही करायची. जरा रिस्पेक्टली घ्या, रिस्पेक्टली. हा. एकमेकाला म्हणून दाखवा, कुरकुर नाही करायची. कुरकुर नहीं करने की बेटा. मना कुरकुर नहीं करने की बेटी. नाही करणे की बेटा. हैं? हैं? म्हणा ना, कुरकुर नहीं करने की बेटी. कुरकुर नाही करणे की. नहीं करने का. नाही करणे की. कुरकुर किया तो मर जाएगा मरियम जैसा. मरियम तो कौन थी? उसकी बड़ी बहन थी. किसकी? मोशे. मोशे की. मोशेची कोण होती? मोठी बहीण. मोठी बहीण होती. आणि काय करू लागली? देवाचा आत्मा हे संगतीच बोलतं काय? काही का लोक एवढे दीड शहाणे आहेत. यांच्या संगतीत पास्टर संगतीच बोलतं का? आमच्या संगतीत देव नाही बोलत का? देव म्हणूनच काठी देत मी तुझ्या हातात. मग प्रार्थना केल्यावर उलटच चालू होतं. असं आहे. अरे मोशेची निवड आहे. येस. मोशे नंतर तुझा नंबर येणार आहे. हालेलुया. मोशेने पण पावित्र पाळलं नाही म्हणून काय झालं तिथं? कानान देशात हा? गेला तो नाही. कानान देशात आशिर्वादाच्या देशामध्ये गेला का? नाही गेला. आरोन गेला का? नाही. मोशे, आरोन, मिरियम पण गेली नाही. कोण गेलं? योशुआ आणि कालेब. ऐकणारे लोक दुधामादाच्या प्रदेशात आमेन. जाणार. आज काय शिकले तुम्ही? मंडळीने काय केलं पाहिजे? कुरकुर नाही करायची. त्याच्या नंबर ऐकलं पाहिजे. कोणाचं ऐकलं पाहिजे? मोशेचं. मोशेचं ऐकलं पाहिजे. मनानेच पळायचं, मनानेच काठी घेऊन निघायची. मी जाते, मी मारते काढतो काठी, मी प्रार्थना करते. पास्टरच काय? पास्टरला देवाचा आत्मा झाले का? मला झाले का? हे तर काय म्हणली मिरियम? देव काय मोशेशीच बोलला. वाचा ना त्याच्यामध्ये. ते म्हणाले परमेश्वर केवळ किती वचन? मोशेशीच 12 बोलला किती? आहे. 12 किती? 12:2. ते म्हणाले परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? हा, परमेश्वर काय मोशेशीच बोलला का? आमच्याशी का पण का नाही बोलला? आमच्याशी का नाही बोलला? काय काय लोक असेच आहेत. काय म्हणतात? आमच्या संगतीने बोललो. देव का पास्टर संगतीच बोलतो, आमच्या संगतीने बोलत का? हा? मग परमेश्वर म्हटला, थांबा. तू आता कोडाने भर. कशाने भर? कोडाने भरवलं तिला. तिला कोणचा ड्रेस दिला? पांढरा ड्रेस. बरं पासारखा बाळा. कोणता ड्रेस दिला बोला ना? सफेद ड्रेस. व्हाईट ड्रेस दिला तिला. व्हाईट क्वीन केली तिला. कोणची क्वीन केली? White queen. कस काय केली? ते चुकीमुळे ती queen झाली. देवाच्या
सेवकाबद्दल, त्याच्या अभिषेकाबद्दल कुरकुर करणारे लोक शारीरिक तकलीफ होणार आहे. हालेलुया. देवाच्या सेवकाबद्दल अभिषेकाबद्दल आणि अभिषेकाबद्दल कधीच बोलायचं नाही. हालेलुया. मत्ते 22:14 वाचा. ते 22:14 बघा. 22:14 वाचा, फास्ट मध्ये वाचा. कारण बोलवलेले पुष्कळ आहेत. लाल बायबल मध्ये वाचा. कारण बोलवलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडके आहे. निवडलेले थोडके आहे. कोणाला बोलावलं होतं? कोणाला पाचारण केलं? मोशेला. बोला ना, कोणाला पाचारण केलंय? मोशेला काम दिलेलं आहे इस्रायल लोकांना बाहेर काढायचं. हालेलुया. मिरियमला नाही दिलं. नाही. म्हणा मिरियमला नाही दिलं. असं करा. मिरियमला नव्हतं दिलं. कधी मग आपल्याला पास्टर सारखं काम, काठीतून मोशे सारखं काम नाही मिळणार. कधी कधी आपल्याला, कधी कधी काही लोकांना वाटतं मोशे सारखंच काम करावं आपण, पण नाही मिळणार. वेगळी जबाबदारी. कधी कधी वेगळी जबाबदारी असेल. मी हारूनला काय दिलं? बोलायची जबाबदारी. म्हणा माझ्यासारखं करा, ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन करायचं, बोलायचं. कधी कधी तुम्हाला वेगळी जबाबदारी भेटेल. तुम्हाला माहिती आहे का? 7 जण होते. म्हणा 7 जण. प्रिशिताने किती लोकांना निवडलं? 7 जणांना. माझ्याकडे लक्ष दे रे. पुढे 7 जण. 7 जणांना काय करायला लावलंय? पंक्ती पंक्ती सेवा. सेवेसाठी. हालेलुया. जेवण वाढा. पंक्ती सेवेसाठी. काय वाढायला लावले? जेवण. जेवण वाढायची ड्युटी. हालेलुया. कशाची ड्युटी? जेवण वाढायचं. काही लोकांना चटई उचलायची ड्युटी, काही लोकांना पाकाच्या मागे शिटायची ड्युटी, काही लोकांना पाकाची सेवा करायची ड्युटी, काही लोकांना पाकाला जेवण करायची ड्युटी आहे, काही लोकांना पाकाला आदर करायची ड्युटी आहे, काही लोकांना पाकासाठी धान्य आणून दे, हे आणून दे, ते आणून दे. हे काय आहे? दान आहे. ती काय आहे? देवाने दिलेलं तुम्हाला गिफ्ट आहे. त्या गिफ्टचा काय करायचं? वापर करायचा आहे. म्हणायचं नाहीये ही सेवा देवापासून तुम्हाला मिळालेली आहे. हालेलुया. मोशे सारखं काम कुणी सगळ्यांना नाही दिलं. ते कोणाला दिलं? यहोशुआला दिलं. पण मोशे सारखं नव्हतं. मोशेने जे काम केलं, जे चमत्कार मोशेकडून झाले, ते यहोशुआकडून झालेले नाही, कालेबकडून झालेले नाही. तसं तुम्हाला मला काहीतरी काम देतोय परमेश्वर, असं समजू नका. तुम्ही 4 लोकांना सुवार्ता सांगून आणतात, हे बेस्ट काम आहे. पण ते लोक आत्म्याने भरलेले लोक वाईट वाटून दिलं का हो त्यांनी? सांगा बरं. जेवण वाढायला आत्म्याने भरलेले लोक आले तिथं. हालेलुया. ज्याला पवित्र आत्मा मिळालाय ना, ते लोक जेवण वाढतात. मला पण जेवणाची प्रार्थना मिळाली काल. तुम्ही म्हणलं मी आता इकडून युरा लीडर आहे. मग मी शैतान म्हणतो, अरे तुला काय प्रार्थना नाही सांगितली? जेवणाची प्रार्थना सांगितली. मी त्याला म्हणलो तू शांत बस. ती आत्म्यातून आलेली प्रार्थना आहे. हालेलुया. काय आहे? आत्मिक. मी वाईट वाटू द्यायचं का मग? मी आता इकडून लीडर आहे, मग मला मोठी प्रार्थना मिळाली पाहिजे, काय मिळालं पाहिजे? नाही. नाही. ती प्रार्थना कुठून आली? देवाच्या आत्म्यातून. 7 जण कुठून उभे राहिले? पवित्र आत्म्यातून. मला पवित्र आत्म्यातून. तुम्ही समजू नका, तुम्ही जर जेवण वाढीत असाल तर देवाकडून काम आहे. आमेन. हालेलुया. मोशे व्हायचा प्रयत्न करायचा नाही. नाही, पौल व्हायचा प्रयत्न करायचा नाही. पण एक गोष्टीचा प्रयत्न करायचा, ते म्हणजे काय आहे? पवित्र राहायचं. कसं राहायचंय? पवित्र राहायचं. हा, त्यांनी मोशेनी काय केलं? ते देवाचं पवित्र काय केलं? प्रगट केलं नाही. प्रगट केलं नाही तिथं. प्रेज लॉर्ड. कसं शिकायचं आहे आपल्याला? पवित्र राहायचं. हालेलुया. तर माझा विषय काय आहे? मंडळी. मंडळीला प्रत्येकाला काय दिलेलं आहे? वेगवेगळं काम दिलेलं आहे तुम्हाला. तिथं काय काम दिलं? किती लोक काय काय करू लागले तिथं? कुरकुर करू लागले. काय कुरकुर करू लागले तिथं? 20:2. हा, तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे ते मोशे व आरोन यांच्या विरुद्ध एकत्र झाले. हा, ते मोशेशी भांडू लागले हा, आणि म्हणाले, परमेश्वरासमोर आमचे भाऊबंद मेले, तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरं झाले असते. हा. तुम्ही परमेश्वराची मंडळी या रानात कशाला आणली? आम्ही व आमच्या पशूंनी मरावे म्हणून मिसर देश सोडावयाला लावून आम्हाला या भिकार ठिकाणी का आणले?
इथे धान्य, अंजीर, द्राक्षवेल अथवा डाळिंबे तर नाहीतच, पण प्यावयाला पाणी सुद्धा नाही. तेव्हा मोशे व आरोने मंडळी पुढून निघून हा सगळ्यात महत्वाचं, कोणत्याही ठिकाणी असू द्या तुम्ही, पण कुठं असलं पाहिजे? मोशे बरोबर असलं पाहिजे. आरोग्य भेटलं नाही भेटलं देवाला धन्यवाद. Yes. खायला भेटलं नाही भेटलं देवाला धन्यवाद. पाणी भेटलं नाही भेटलं काय आहे? देवाला धन्यवाद. इकडे देवाला धन्यवाद नाही करते, फरार. काय होते? फरार. इथं फरार झाले का? फरार झाले काय झाले? मेले. कुठे मेले? म्हणा जंगलात मेले. जंगलात मेले. शेजारच्या म्हणा जंगलात मेले. जंगलात मेले. मोशे माग राहा. मोशे मागे राहा. मोशे पासून एखादा चांगला यहोशुआ भेटेल, कालेब भेटेल. बरोबर आहे की नाही? मोशेला सोडलं, कालेब पण भेटणार नाहीये, यहोशुआ पण- यहोशुआ पण भेटणार नाही. या मोशे पार्टनरला सोडलं, दुसरा पार्टनर नाही भेटणार तुम्हाला. मग काय व्हावं लागेल? जंगलात मारावं लागेल. काय करायचं? पाणी असू नसू काय, मोशेच्याच मागे. चमत्कार असू नसू, धन्यवाद. जरी प्रार्थनेला येतो आपण, कार्य होऊ नाही होऊ तरी काय, धन्यवाद. देवाला काय करायचंय? धन्यवाद. धन्यवाद करायचंय. कुरकुर करायची आहे का? नाही करायची. पास्टरनी मला हेच सांगितलं तेच सांगितलं नाही. अजून प्रार्थनेत वाढा, धन्यवाद. उपासामध्ये बसा. Yes. हा? योहान काय म्हणतो? येशू ख्रिस्ताच्या पायथनाचा बंद सोडण्याचं मी काय नाहीये, लायकीचं नाहीये. लायकीचा नाहीये. Praise the Lord. देवाला धन्यवाद करा. Praise the Lord. काय म्हणा? देवाला धन्यवाद. प्रभू, धन्यवाद. कोणचं काम जरी मला चर्चच्या बाहेरचं दरवाजात जरी उभं राहायची मला ड्युटी मिळाली ना, तरी धन्यवाद करा. येणाऱ्या लोकांचं स्वागत करा. आलेल्या लोकांना म्हणा, प्रेज द लॉर्ड ब्रदर, कसे आहे? ओ कसे आहे सिस्टर तुम्ही? ओ तुमचं कसं चाललेलं आहे? हे तुम्ही द्वारपालाचं काम आपल्या सगळ्यासाठी कसं आहे? चांगलं आहे. ओ तुम्हाला माहिती आहे का दावीद काय म्हणतो? परमेश्वराचा द्वारपाल होण्यासाठी मी कितीतरी मला आनंद आहे. हालेलुया. देवाच्या सेवेसाठी काय काम मिळतं ना, आनंद माना त्याच्यामध्ये. मोशे सारखं बनायचा प्रयत्न नका करू. प्रेज द लॉर्ड करा प्रयत्न, पण त्याच्या खांद्याच्या वरती जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. काय होतं? दरवाजा जरी मध्ये उभे राहिले, झाडू मारा दरवाजाच्या पुढं, चपला लावा. हे काय आहे? देवाचं सेवा आहे. मंडळीचं काम आहे. हालेलुया. चर्चा लोकांना बोला, फॉलोअप करा. प्रार्थनेला बोला तुम्ही लोकांना, म्हणा ब्रदर या ना, फोन करा तुम्ही. मोशेला सांगायचे पहिले तुम्ही फोन करा. Yes. मोशे किती लोकांना सांगन? तुमची काय जबाबदारी? हालेलुया. हा? काय जबाबदारी आहे तुमची? लोकांना सांभाळायचं, त्यांना मंडळीला एकत्रित यायचं काम आहे. प्रेज द लॉर्ड. का लोकांना सांगायचं जा इथं नको बाबा, दुसरीकडे जाईल, इथं लेकडे, असं सांगायचं का? काय नाही. काय करायचं? एकत्र करायचं. हे अहरोननी खतरनाक मोठं याच्यामध्ये सांगितलं ते, की मला असं वाटतं गणामध्येच आहे का ते? वासरू. हा. निर्गम. निर्गम. अहरोननी किती चुकीची गोष्ट सांगितली. प्रेज द लॉर्ड. 32. अहरोन निर्गम 32 मध्ये मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील. जर मोशे प्रार्थनेमध्ये असेल, पास्टर प्रार्थनेमध्ये असेल, लोकांना सांभाळायची जबाबदारी फक्त तुम्हाला. काय सांभाळायचंय? लोकांना काय म्हणायचंय? थांबा. काय बघा माझ्याकडे आता काय सांगायचंय? थांबा. आपण त्याला गायब नाही करायला लावायचं, मोशे अहरोन सारखं नाही करायला लावायचं आपल्याला. नाही. दुसरा मार्ग. पास्टरला विचारा, अहरोननी काय करायला पाहिजे होतं? थांबवायला पाहिजे. थांबा, तुम्ही थांबा. येणार. काय म्हणायचं? मोशे येणार आहे. अहरोनचं काम काय होतं? सांभाळायचं. थांबवायचं. लोकांना काय करायचं होतं? सांभाळायचंय. तुम्हाला मला तेच काम करायचंय, Yes. हालेलुया. हालेलुया. सांभाळायचं. काही ऑर्डर द्यायला नाही सांगायची. नाही. मोशेने सांगितलं होतं का मूर्ती पूजा करायला? नव्हतं. मोशेने काय वासरू करायला लावलं होतं का? बोला ना. नव्हतं करायला लावलं. जे मोशे सांगन, तेच करा. जे मोशेला परमेश्वर सांगन, मोशेला तेच करायचं आहे. आमेन. त्यांनी काय लगेच आयडिया दिली? तुम्ही मी आयडिया देत असेल तर बघा माझ्याकडे आता. लोकांना आयडिया द्यायच्यात का आपण काही? नाही द्यायचे. असं करा, तसं करा, अमुक करा, जमुक करा. डायरेक्ट ऍड्रेस कुठे सांगायचा आहे? देवाच्या मंदिरात. शेजारच्या म्हणा इथं बोलायचं लोकांना. मंदिराचा ऍड्रेस द्यायचा. नंतर देव तुम्हाला काय करील? हिशोब विचारेल. हिशोब विचारेल. शेजारच्याला सांगा, डोळे वटरून सांगा, देव तुला हिशोब विचारेल बरं का. हा. अहरोनचं काम काय होतं? हा? लोकांना थांबवायचं काम होतं. अहरोनचं काम होतं, ए बाबा तू करू नकोस.
त्यांनी काय करायला आयडिया दिली सोनं गोळा करायला. बघा ना काय सांगितलं ते 18 तेव्हा अहरोनाने त्यास सांगितले की तुमच्या 18 वचन वाचा 18 31-18 या परमेश्वराने मोशे बरोबर सिनाई पर्वतावर हे सर्व भाषण केल्यावर आपल्या बोटाने लिहिलेले पाषाणाचे 2 साक्षपट त्याला दिले. मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले. तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव, कारण आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणणारा मनुष्य मोशे याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. लोक काय म्हटले मोशे कुठे गेला? मोशे कुठे गेला आम्हाला माहिती नाही. आम्हाला देव हा? माहिती. मग लगेच आपण मोशेची जागा घेतो. पास्टर नाहीत पाहिला आपणच उभं राहू बळजबरी. काय भेटून तुला सोनं गोळा करायला. त्याच्या बायबल मध्ये सांगितलं 3000 लोक मेले. किती लोक मेले 28 मध्ये वाचा. 32-28 मध्ये वाचा सिस्टर. मोशेच्या बोलण्याप्रमाणे लेवी वंशाच्या लोकांनी केले आणि त्या दिवशी अजमासे 3000 लोक पडले. Praise the Lord. हा आणि मोशे अहरोनवर पण देवाचा क्रोध आला ना. किती 19. मोशे छावणीजवळ येऊन पोहोचल्यावर ते वासरू व नाच तमाशा त्याने पाहिला. तेव्हा त्याचा राग भडकला आणि त्याने आपल्या हातातल्या पाट्या पर्वताच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या. तसेच त्यांनी बनवलेले ते वासरू घेऊन त्याने अग्नीत टाकले व कुटून त्याचा चुरा केला. तो त्याने पाण्यावर टाकला व ते पाणी त्याने इस्रायल लोकांना प्यावायला लावले. तेव्हा मोशे अहरोनास म्हणाला, तू या लोकांवर एवढे पातक आणले असे यांनी तुझे काय केले होते? अहरोन म्हणाला, माझ्या स्वामीचा कोप माझ्यावर न भडको. या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे हे आपणाला ठाऊकच आहे. 12 वचनामध्ये वाचा 11-12 मध्ये. परंतु काकुळतीने तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर याची काकूळ करून म्हणाला, हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने व भुजबलाने मिस्र देशातून बाहेर आणले. त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? त्यांना डोंगरामध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यांचा नाश करावा म्हणून त्यांना मिस्र देशातून त्यांनी दुष्ट हेतूने बाहेर आणले असे मिस्री लोकांनी का बोलावे? आपल्या तीव्र कोपापासून फिर. आणि मोशे काय सांगत आहे परमेश्वराला? तुझा राग आव. तुझा राग तू काय कर त्याच्यावर येऊ देऊ नकोस. हालेलुया. बालक सुद्धा तेच करतात. प्रभू तुझा राग या लोकांवर येऊ देऊ नकोस. Yes. हे लोक चुकीच्या गोष्टी करतात, वागतात, बोलतात. क्षमा कर. म्हणून मध्यस्थी केल्यामुळे लोक काय होत आहे? वाचले जात आहे. मोशेच्या विरुद्ध, देवाच्या विरुद्ध आरोनाने काय केलेलं आहे? पाप केलेलं आहे. काय पाप केलेलं आहे? लोकांना चुकीच्या गोष्टी आरोनाने काय करायला लावलेला आहे? करायला लावलेला आहे. म्हणून बायबल असं सांगतं की देवाचा क्रोध त्याच्यावर काय झालेला येत असताना मोशेने काय केलेलं आहे? मध्यस्थी केली. मोशे म्हणतो आपल्या तीव्र क्रोधापासून काय कर? फिर आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो. Praise the तुझे Lord. दास अब्राहम, इसाक व इस्रायल यांची आठवण कर. तू त्यांना स्वतःची शपथ म्हणून सांगितले होते की मी तुमची संतती आकाशातील ताऱ्या सारखी बहुगुणित करेल. आणि पुढे वाचा. आणि ज्या ज्या या देशाविषयी मी तुम्हाला सांगितले तो हा. सगळा तुमच्या संततीला देईल आणि ती त्यांची निरंतरची वतनदार होईल. तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता त्यापासून तो परावृत्त झाला. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देवाचा क्रोध आला तर त्या किती आजमासे 3000 लोक काय झाले? मरण पावलेले आहे. कोणाच्या याच्यामुळे झाले? 3000 लोक मेले. तुमच्या आणि माझ्या चुकीमुळे लोकांचं नुकसान नाही झालं. लोकांचं नुकसान नाही झालं पाहिजे. आपण लोकांना काय सांगतोय? पाळक मोशे काय सांगतोय? मोशे नाही, मी पास्टर आहे. पास्टर काय सांगतात? आणि पास्टर सोडून तुम्ही लोकांना काय सांगतात? देव त्याचा क्रोध तुमच्यावर किंवा त्या लोकांवर येऊ शकणार आहे. म्हणून तो क्रोध आपल्यावर किंवा त्या लोकांवर येऊ नये म्हणून कोणाचं ऐकायचंय? मोशेचं ऐकायचं. मोशेने म्हटलं काठी मारा समुद्रावर, मारायची. मोशेने म्हटलं चला पायी पायी चला, समुद्रामधून चालायचं. Praise the Lord. मोशेने म्हटलं खडकावर आपल्याला काठी मारायची. आरोनने तसं केलं का? आरोनने ऐकलं नाही, मिरियमने पण ऐकलं नाही. म्हणून देवाचा क्रोध त्यांच्यावर आलेला आहे.
ही मिरियम कशी झाली, पांढरी फटक पडली ती. प्रेज द लॉर्ड. अजून भरपूर उदाहरणं आहेत. मंडळीतल्या लोकांसाठी सांगतोय, मंडळीचा विषय आज आहे. हो, पण मंडळीचा काय होता? आरोन काय होता? भाग होता. मंडळीचा कोण होता? भाग होता. मिरियम काय होती? मंडळीचा बोला ना, कोण होती? भाग होती. पण त्यांनी मिरियमनी देवाच्या विरुद्ध काय केलेले आहे? सेवकाविरुद्ध हुरकूर केलेली आहे. म्हणून आज आपल्याला आहारोनासारखा बावळटपणा करायचं नाही. काय पाना करायचं नाही? शिवी नाही, रॉंग वागायचं नाही. ज्याचं काम त्यानेच करायचं. त्यांनीच करायचं. आपण एक सिस्टर म्हणत असतात, कोणी कान टोचायचा त्याला टोचू द्या. तुम्ही नका टोचू. तुम्ही टोचायला गेला तर काय, यांनी तेच केलं, टोचायला गेला तो. त्याच्यामुळे किती लोक मेलेत? 3,000. बोला ना, किती लोक मेलेत? 3,000. पाय दुखतेत का? नाही. नाही दुखत? नाही. गुड. हालेलुया. आपल्यामुळे एखाद्याचा नाश होऊ नये म्हणून मोशेच्या अंडर खाली राहा. मी पण पास्टरच्या अंडर खाली राहतो. वरती पण आम्हाला वरती भरपूर पास्टर आहेत, सिस्टर आहेत, त्यांच्या अंडर खाली राहतो मी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा सांगायचा विषय काय आहे की मंडळीने कोणाचं ऐकलं पाहिजे? पाळकाचं ऐकलं पाहिजे. त्या 20व्या अध्यायामध्ये 7 ते 10 वचनामध्ये मोशेने काय सांगितलं? मोशेने ज्या वेळेस सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे, मंडळीला जमा केलं आणि जमा करून त्यांनी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये परत या. परत येऊ आपण त्याच्यामध्ये. गणना 20 7 वचनामध्ये परमेश्वर मोशेला म्हणाला, आपली काठी घे. परमेश्वर मोशेला म्हणाला, काठी घे. काठी घ्यायची फक्त कुणीच घ्यायची आहे? मोशेनेच घ्यायची. परमेश्वराने ज्याला काठी घ्यायला लावली त्यानेच काय करायची? काठी. काठी घ्यायची. आपण काठी घेऊन उभं राहायचं. आपलं काम आहे गपचीत उभं राहायचं. कसं उभं राहायचं? असं उभं राहायचं. कसं? 2 हात पुढं करायचे. करा ना, करा ना. ऍक्शन ऍक्शन. असं उभं राहायचं. काठीने घ्यायची. काठी कोणाला घ्यायला लावली? मोशेने घ्यायला. तुम्हाला काठी घ्यायला वेळ आहे. हालेलुया. काय वेळ आहे? अगोदर शिकायचंय तुम्हाला. कशातून शिकायचंय? समुद्रातून जायचं शिकायचंय. पाणी कसं खडकातून निघतं ते पण पाहायचं तुम्हाला शिकायचंय. मान्ना कसा वरून पडतोय, मान्ना कसा भेटतोय, लावे पक्षी कसे भेटतात, मेघस्तंभ कसा कसा आहे, अग्निस्तंभ कसा आहे, तुम्हाला हे सगळं शिकायचंय. Yes. Yes. Hallelujah. किती लोक माझ्याबरोबर? कळतंय का तुम्हाला? Hallelujah. कळतंय का तुम्हाला? Yes. तुम्हाला शिकायचंय. पाळक कसे प्रार्थना करतात, कशी आराधना करतात, काय आहे, हे तुम्हाला होणार आहे. ते काम भेटणार आहे. पण आजवरच उतावळे होऊ नका. काय करायचं? आजवरच काठी घ्यायची पाळकाच्या हातून. थांबा तुम्ही, आम्ही मारतो. तुम्ही थांबा, आम्ही मारतो. मार बाबा. मारलं ना त्याचे चापड भेटते त्याला चांगली. हालेलुया. Hallelujah. असं करायचं का? नाही करायचं. त्या चापड भेटलेल्या व्यक्ती कोण आहे? कोण आहे? कोण आहे? पुढे लक्ष होतं. आवरण. अजून कोणाला भेटली? मिरियमला. काय भेटलं? चांगली ती. बरं. देव का त्या संगती बोलतो का? माझ्या संगतीने बोलत का? मला प्रार्थना नाहीत का? मला आराधना येत नाही का? मग काय त्या पास्टरचं ऐकायचं काय? होय पांढरी कोडी बंद मग. हालेलुया. Hallelujah. तर मंडळीच्या लोकांनी काय करायचं आहे? पण आधीन राहायचे. आधीन राहायचं. म्हणा शेजारच्याला सांगा आधीन राहायचं. पास्टरच्या तोंडातून काय शब्द येईल की काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे. काय केलं? हे म्हटलं मंडळीने जमा व्हा. झाले जमा. काय लोक लगेच विचार करत बसते तिकडं, आता कशाला बोलावलं काय माहिती. जमा व्हायला तर सांगितले, आता पैसे मागणार आहे का? लाईट बिलाचे पैसे. आता काय करणार? शेजारच्या लक्ष पाहिजे. जमा व्हायला लावलं नाही तुम्हाला तर जमा व्हा ना. कशाला चर्चा करतात तुम्ही? कशासाठी आधीन राहायचंय पाळकाच्या? की तुम्हाला उत्तम एक अभिषेक मिळणार. कोणता अभिषेक? पवित्र आत्मा. पाणी काय? पवित्र आत्मा. काय मिळणार? उत्तम गोष्ट मिळणार आहे. पाणी पिलं तर जीवन आहे. पाणी नाही पिलं तर लगेच होतो, मूतखडा होतो, किडन्या फेल होतात, डायजेस्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित राहत नाही, अजून काय होतं? सुकून जातो, बॉडीतलं मसल पण वाढत नाही, काय नाही. कमून होतंय? पाणी नसल्यामुळे. म्हणून डॉक्टर सांगतात भरपूर पाणी प्या. काय प्यायला लावतात? भरपूर पाणी प्या.
पाणी प्यायल्यानंतर काय होतं? तरतरी माणूस जागा होतो. टवटवीत खाण्यापिण्याने नाही, तुम्ही जास्त पाणी प्या, त्यांच्यामुळे काय होतं? फ्रेश होतो माणूस. बरोबर. काय गोष्ट मिळाली? पाणी. उत्तम गोष्ट मिळेल मला, उत्तम गोष्ट. हालेलुया. मंडळीने काय करायचं? बाळकाच्या आधीन राहिल्यानंतर काय भेटल? उत्तम उत्तम गोष्ट. गोष्ट मिळाली. म्हणा मला उत्तम गोष्ट भेटल. उत्तम गोष्ट. पास्टर तुमच्या आधीन राहिल्यावर हालेलुया. एक पास्टरच्या, एक पास्टरच्या, एक देवाच्या, एक देवाच्या. पिता पुत्र पवित्र आत्मा. आमेन. किती पास्टरच्या? एक म्हणा एक मोशेच्या. एक मोशे. माझं ते त्याच्यामधले लोक काही बोलले का? अरे आता हे मोशे काय सांगतो काय म्हणजे पाणी भेटल. मग काय काय लोक पळून गेले दुसरीकडे. दादा आपण तिकडून पाहू इकडून पाहू कुठतरी पाहतात. जरे शोधित मग जरे शोध येतात. मग इकडे चेन्नईला धरा एक ऑनलाईन, मग तिकडं प्रार्थना, तिकडं पोट भरणार आहे का तुझं टीव्ही याच्यात फेसबुकला पाहून युट्यूबला पाहून? हा काय काय लोक पहा ना युट्यूबला पाहतात जेवणाचं आणि जाऊन बाजरीवर तडाखा मारतात. का ते युट्यूबचं जेवण तुम्हाला येणार आहे का? नाही येणार. हा युट्यूबची क्वालिटी येणार आहे का तुम्हाला? नाही येणार. तिकडचं तुम्ही जाणार आहे का? तुम्हाला तिथून युट्यूबला तिकडं पाहता, चेन्नईची ऑनलाईन पाहत घरात बसते आणि आम्हाला सगळं भेटलं. मग तू आशीर्वादित नाहीये. शेजारी त्याला सांगा आशीर्वादित नाहीये. लाईव्ह पाहायचा असेल तर मोशे संगती राहावा लागेल. हालेलुया. म्हणा लाईव्ह पाहायचा असेल तर लाईव्ह पाहायचं असेल तर मोशे संगती यावा लागेल. Yes. युट्यूबवरचे रिसिव्हर पोट नाही भरणार. किती लोक पाहत असतील तर ते सुधरा आजच. काय काय रेसिपी चुकीच्या पण आहेत त्याच्यामध्ये. काय काय प्रार्थना आहेत, काय काय आराधना युट्यूबवर लय आहेत. त्यांनी पोट नाही भरणार, त्यांनी नाश्ता नाही होणार, मन बिघडून जाईल. म्हणून कोणा संगती राहा? मोशे संगती. मोशे संगती राहा. त्या काळामध्ये पण, मोशेच्या काळामध्ये पण काय झालं? मोशेने काठी टाकली. करा ना असं स्टाईल करा ना. मोशेने काठी टाकली फारो समोर. म्हणा फारो समोर. मग शैतानाकडून पण ते एक जादूगारांनी पण टाकली. त्यांचे तुम्ही कोणाच्या नादी लागलं पाहिजे. मोशेच्या. म्हणा ना मोशे संगती राहिलं पाहिजे. मोशे संगती. बरोबर आहे की नाही? काही काही शैतानापासून पण चमत्कार आहेत. काही पास्टर लोक आहेत त्यांच्याकडून होतात. मग त्यांच्या मागं पळायचं का? नाही जायचं. कोणाच्या मागं पळायचं आहे? मोशेच्या. मोशेच्या. मोशेने फार उघड काठी टाकली, साप तयार झाला. त्याच्यानंतर फारो पासून आणलेले जे जादूगार होते त्या जादूगारांनी पण काय केली? काठी टाकली. पण मोशेच्या काठीचा साप झालेला मोशेच्या सापाने त्या सापांना काय करून टाकलेला आहे? गिळून टाकलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ म्हणजे देवाच्या सामर्थ्यापुढे इतर कुठल्याही सामर्थ्य टिकू शकत नाही. आणि ते सामर्थ्य तुम्हाला कुठून मिळणार आहे? देवाचे अभिषिक्त सेवक मोशेपासून. कुठून भेटणार आहे? मोशे मोशे पासून. पासून. लाईव्ह पास्टर पासून. Yes. टीव्ही फेसबुक करण नाही त्याच्यामध्ये. टीव्ही फेसबुक याच्यामधून तुम्हाला आत्मा नाही भेटणार. काय नाही भेटणार? आत्मा नाही भेटत. आत्मा नाही भेटणार. जिवंत पाणी नाही भेटणार तुम्हाला त्याच्यामधून. नाही. शेजारच्याला म्हणा जिवंत पाणी नाही भेटणार, पाणी नाही भेटत. पण पाणी पाहायला भेटून तुला. म्हणा पाणी पाहायला भेटून त्याच्यावर, फक्त पाहिजे. पण पिण्याचा अनुभव नाही येणार. हालेलुया. पिण्याचा अनुभव कुठे येणार आहे? लाईव्ह. इथं येणार आहे. मला इथं येणार आहे. कुठे येणार आहे? पास्टर बरोबर राहून येणार आहे. मोशे बरोबर राहून तुम्हाला काय येणार आहे? अनुभव. पास्टरचं ऐकायचं नाही आणि म्हणा मला पाणी पाहिजे. कोण देणार आहे तुला पाणी? कुणीच नाही. तुला काय कशाने भरावं लागेल? मग मिरम सारखं पांढरा. कोट, पांढरा कोट भेटत तुला. कोट भेटत. कोणचा कोट भेटत? कोट. पांढरा कोट भेटल. प्रेज द लॉर्ड. तर मंडळीच्या सेवकाच्या आपल्याला काय राहायचं आहे? आधीन राहायचं आहे. आणि परमेश्वराने जे काम मोशेला सांगितलं ते मोशेलाच करू द्या. तुम्हाला आणि मला जी वेळ असेल त्या वेळेच्या नंतर परमेश्वर आपल्याला ते सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सगळ्यांना म्हणा हालेलुया, हालेलुया. मला अजून एक उदाहरण सांगायचंय. परमेश्वराने मोशेला काठी मारायला लावलेलं आहे आणि ते बाकीचे लोक कसे आहेत? उभे आहेत. म्हणजे त्याचं काम त्याला करू द्या. हालेलुया. मिरेमनी काय केली? कोणाचं काम करायला गेली? मोशे. मग कशाने भरली ती? मग आम्हाला येत नाही का म्हणे? देव त्याला सांगतो, आम्हाला सांगत नाही का? जे लोक असे बोलतात ना ते कोडासारखे पांढरे होणार आहे.
आपण इतिहासाचं पुस्तक वाचूया. आपण इतिहास, दुसरे इतिहास 27 ते 17 ते 13 पर्यंत 26 अध्याय. उज्जिया राजाबद्दल लिहिलेलं आहे. 16 पासून का? 17 ते 23. आजऱ्या याजक त्याचबरोबर परमेश्वराचे याजक पण करीत असलेले आजऱ्या याजक होता त्यावेळेस. पण आजऱ्या याजक आजरे याजक. त्यावेळेस काय करत होता तो? याजकाचं हे सांगून मी संपवणार आहे बरं का. परमेश्वराचे याजक पण करीत असलेले 80 वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले. त्यांनी उज्जिया राजास प्रतिकार करून म्हटले, हे उज्जिया, परमेश्वरा प्रित्यर्थ धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. अरोनाचे वंशज जे याजक त्यांना धूप जाळण्यासाठी पवित्र केले आहे त्यांचेच हे काम आहे. उज्ज्याला सांगितलं परमेश्वरापासून धूप जाळणे तुझे काम नाहीये. तुम्ही परमेश्वराच्या सेवकाचं काम करायचं असल्यावर तुम्हाला काय करावं लागेल? अधीन राहावं लागेल. कोड मिळाला. तुम्हाला पास्टर व्हायचं. किती लोकांना पास्टर व्हायचं असेल तर तुम्हाला माझ्या अधीन राहावं लागेल. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला काय काय सांगितलं? फक्त मी अगोदर प्रार्थना करायची आणि अजून काय सांगितलं? सुवार्ता सांग. सुवार्ता करायची. तुम्हाला हळूहळू मी काय करत आहे? पुढे नेत ट्रेन आहे. करत आहे. मोशेने काय केलं? मोशे काठी घेऊन उभा राहिला. किती वेळेस मारली? दोनदा. विसवाद्यमध्ये सांगितलं दोनदा मारली. किती वेळेस मारली? दोनदा मारली. मंडळीतल्या लोकांना मागं का ठेवलं? पाहण्यासाठी. पाण्यासाठी. मोशे नंतर कोण उभं राहिलं? यहोशू. मंडळी उभी राहिली. म्हणा मंडळी उभी राहिलेली आहे. माझ्या नंतर तुम्हाला माझ्या बरोबर खांद्याला खांदा देऊन तुम्हाला काय करायचं आहे? देवाचं काम करायचं आहे. हालेलुया. कोणाचं काम करायचं आहे? देवाचं काम करायचंय. देवाचं काम करायचंय. 4 पिल्लरचं काम करायचं आपल्याला. काय करायचंय? पिल्लर. पिल्लर मजबूतीने या चर्च मध्ये असं खंबीरपणे उभा राहायचंय. आमेन. हालेलुया. पास्टर जे म्हणतील तुम्ही ते केलं पाहिजे. कशासाठी? उभं राहिलं पाहिजे. मी कितीतरी चर्च मध्ये बघतो. मी एक श्रामपूरच्या चर्च मध्ये गेलो. मी मंडळीतले लोक खांबासारखे असे उभे. उभे. आमेन. हालेलुया. पाळक आले. दुसरे पाळक आले. पास्टर चहा घ्या, पाणी घ्या. पास्टर काय पाहिजे? जेवण, उत्तम प्रकारचे जेवण. एक वेळेस तर त्या श्रामपूरच्या मंडळीतल्या लोकांनी सगळ्या प्रकारचं नॉनव्हेज आणलेलं होतं. काय आहे? कोणाला भेटणार आशीर्वाद? त्यांना. मंडळीचं काम काय आहे? एखाद्या सेवक इथे येत असेल तर तुम्ही ती जबाबदारी घेतली पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर मला तुम्हाला सांगायचं काय आहे? उज्जियाचं काम. हा? हे उज्जिया राजाने काय केलेलं आहे? याजकाचं काम. याजकाचं काम करायला गेला. तिथं काय झालं? तो बायबल मध्ये सांगितलं. कोड आला त्यात. त्याला याजक काय म्हणाला? हे तुझे काम नाही. आजरा याजक काय म्हणला त्याला? हे उज्जिया, परमेश्वरा प्रित्यर्थ धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. हा अरोनाचे वंशज जे याजक ज्यांना धूप जाळण्यासाठी पवित्र केले आहे त्यांचेच हे काम आहे. हा. तू पवित्र स्थानातून निघून जा, कारण तू मर्यादेचे उल्लंघन केले आहे. हा. अशाने परमेश्वर देवाकडून तुझे गौरव होणार नाही. गौरव होणार नाही. उज्जियास क्रोध आला. उज्जियास क्रोध आला. त्या राजाला क्रोध आला. धूप जाळण्यासाठी त्याने हातात दुपटणे दुपटने घेतलं, बाळकाच्या हातातून घेतलं, स्वतः काम करायला लागला. आणि तो याजकांवर संतापला. याजकावर काय झालेलं आहे? संतापलेला आहे. त्यांनी ती एक चुकीची गोष्ट केली. याजकावर संतापणं म्हणजे देवाचा क्रोध येणार आपल्यावर. त्यांच्या देखत परमेश्वराचं. पुढं त्यांच्या देखत परमेश्वराच्या मंदिरात धूपवेदी जवळ त्याच्या कपाळावर कोड उठले. कोड उठले. कशामुळे उठले कोड? याजकाचं कोणाचं काम करायला लागला तो? याजकाचं. हा? मोशेला काठी मारायला लावली, त्यालाच मारू द्या. हालेलुया. तुम्ही मंडळीचं काम आहे मागं उभं राहायचंय. मंडळीचं काम आहे तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची. Support द्यायचा. मंडळीचं काम आहे तुम्हाला सपोर्ट द्यायचं. मंडळीचं काम आहे तुम्हाला काय काम सांगितलं ते करायचं. तुम्ही उठून डायरेक्ट पाळकाचं काम नाही करू शकत. नाही करू शकत. तर काय उठणार आहे? कोड. इथं काय सांगितलं? त्याच्या कपाळावर काय उठलं? दंडला पाळकाला मग संतापला पाळकावर. राजा होता तो राजा होता. काही काही लोक असेच असतात पैशावाले. पाळकाचं काम करायला पाहिजे. पास्टर तुम्ही असं करा तसं करा. मी अशा लोकांना म्हणतो बस तू खाली तिथं येऊ नको, जाई मग उचकून देतो मी. काय करतो? आम्हाला नको शिकू. बाळकाचं काम नाही. याने काय केलं होतं? आजरा याजक काय म्हणतोय? हे तुझं काम तुझं नाही. काम. हा? आजरा याजक म्हणतोय तुझं काम नाही. आणि तो राजा म्हणतो त्याला क्रोध आला. तो बाळकावर काय झालेला आहे? संतापलेला आहे. पण त्याला कोणापासून फटका मिळालेला आहे? परमेश्वरापासून. परमेश्वरापासून. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनापासून फाटके म्हणायला किती दिवस तो बायबल मध्ये सांगितलं. आमरण कोडी मग राहिला. 21 वचनामध्ये वाचा. उज्जिया राजा आमरण कुडी राहिला. उज्जिया राजा आमरण कुडी राहिला. तो कुडी असल्यामुळे तो एका कोडी घरात- असल्यामुळे एकाच घरात निराळा पडलेला आहे. हे लोक पाळकाला सोडून काम करतात. हे लोक मंडळीला सोडून काम करत आहे. हो, त्या व्यक्तीवर देवाचा काय येत आहे, क्रोध येत आहे. तो व्यक्ती कसा पडत आहे, निराळा होत आहे. आणि आज आमरण तो कसा राहिलेला आहे, खोडी राहिलेला आहे. हालेलुया. कशामुळं सांगा ना. याजकाचं काम केलं. काम केलं ते. हा, काठी मारायचं काम कोणाचं आहे? मोशेचंच आहे. मोशेचं काम आहे, त्याला करू द्या. Yes. तुम्हाला काय काय काम सांगितलं ते करा. प्रेज द लॉर्ड. आता मी पण वरचे सेवक लोक आहेत आपल्या फेलोशिप मधले. मी पण जाऊन बसतो. त्यांनी मला जर ऑर्डर केली तरच पुढं जाणार. तरच मी पुढे जातो. मी पुढे जाऊन म्हणलं होतं जा घरी म्हणते ते बसा. 20 वर्ष झाले. मी किती वर्ष? 20 वर्ष. 20 वर्षापासून आहे. पण मी गेलो तर तिथं काय करतो माहिती आहे का? खुर्च्या लावतो मी. चपला एक साईडला ठेवा, मला काय वाटत नाही. का करत आहे? परमेश्वराचं काम आहे. हा, परमेश्वराचं काम करायला लाजायचं नाही. प्रेज द लॉर्ड. पण जे काम करायचं, पाळकाचं काम हातात घ्यायचं नाही. चर्च मधले काम करा तुम्ही. काय करा? चर्चचे काम. चर्चचे काम करा तुम्ही. या राजाने काय केलं? पाळकाचं काम घ्यायला लागला. दुपटनं घेतलं त्यावेळेस. दुपटनं होतं ते. आणि स्वतः करायला लागला. पाळक, मी पाळक आहे. काय आलं त्याच्यावर? देवाचा क्रोध आला. क्रोध आला. प्रेज द लॉर्ड. किती दिवस तो आयुष्यभर तो एका खोलीमध्ये काय राहिला? तो कोडी राहिला. निराळा राहिला. निराळा या शब्दाचा अर्थ काय? एकटा एकटा पडला. एकटा राहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. परत आपण 23व्या वचनामध्ये येऊ. आपण बायबल मध्ये सांगितलं की 11व्या वचनामध्ये सांगितलं 20:11. मग मोशेने हात उचलून त्या खडकावर 2दा काठी मारली. तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्यायली. हा, त्यांना कशामध्ये तृप्त झालेले आहे? पाण्यामधून. पाण्यामधून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आणि मी, तुमच्या आणि माझ्यासाठी, तुमच्यासाठी कदाचित मला ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. एका सेवकाला काय करायचं? आपल्याला Follow करा. ऐकायचे, फॉलो करायचे. अनेक सेवकाला तिकडे जात बसले, येत बसले तर तुम्हाला जे दुधामाताचा प्रदेश आहे तो काय होणार नाहीये? पाहायला भेट. पाहायला भेटणार नाही. त्याच्यामध्ये भरपूर काही आहे. पण आपल्याकडे वेळ कसा आहे? कमी आहे. तर मंडळीच्या लोकांचं काम आहे की आज आपल्याला मोशे बरोबर राहायचं. आणि नव्या करारामधून पण सांगतो एक वचन. नव्या करारामधील प्रेषित 2रा अध्याय 42 ते 47 वचन वाचू आपण फास्ट मध्ये. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. हा, ते प्रेषितांच्या परत एकदा वाचा सिस्टर. प्रेषितांचे. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले प्रत्येक मनुष्याला भय वाटलं. आणि प्रेषितांच्या हातून प्रेषिताच्या हातामधून काय घडत आहे? कृत्य, अद्भुत कृत्य. पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. चिन्हे घडत होती. आणि पुढं तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते हा, विश्वास ठेवणारे एकत्र होते. प्रार्थनेला आपण आलो तसं. आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. हा, ते आपापली जमीन व मालमत्ता ते विकून परत एकदा परत पहिल्यापासून वाचा. 42. ते प्रेषितांच्या शिक्षणात ते प्रेषितांच्या म्हणा, प्रेषितांच्या प्रेषितांच्या मंडळी कुठं आहे? प्रेषितांच्या काय आहे? शिक्षणात. शिक्षणामध्ये. तुम्हाला कुठं राहायचंय? शिक्षणात. शिक्षणात राहायचंय. मंडळीला कुठं राहायचंय? प्रेषिताच्या, बाळकाच्या. शिक्षणात. हा, कुठं राहायचंय? शिक्षणात. शिक्षणात. सेकंड नंबर काय आहे? सहवासात. सहवासामध्ये. सहवासामध्ये म्हणजे काय? कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं. हॅलो, बाय, बुय हे नाही करायचं. काय करायचं? सहवासात राहायचं. सहवासात. फोन करा, पास्टर कसे आहेत तुम्ही? बरे आहेत का तुम्ही? हा, वचनाची चर्चा करा. फोनवर कशी चर्चा करा? वचनाची. तुझी उंची किती वाढली, तू किती छोटा झाला, तू किती जाडा झाला, तू किती मोठा झाला, तू अमुक झाला, तू फला, हे नाही. वचनाची. फोन जरी एकमेकाचे झाले तर काय करा? वचनाची चर्चा हा, करा. मंडळीमध्ये काय असलं पाहिजे? एकमेकाची काय करायची? प्रेषितांच्या शिक्षणात. सहवासामध्ये. कोंबडी बघा. आता ब्रदरला चांगलं माहिती.
कोंबडी बघा, अंडे ठेवल्यावर काय होतं, त्या अंड्यावर बसल्यानंतर गुळू गुळू सहवास तयार होतो. सहवास तयार झाल्यानंतर काय तयार होतं, लेकरं जन्म घेते. पिल्लू तयार होतं. तसं तुम्ही बाळकाच्या सहवासात राहून, वचन ऐकून, उपास करून, प्रार्थना करून, आराधना करून, काठी घेऊन, खडकावर मारून, समुद्रावर मारून, हे काय आहे, सहवास आहे. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सहवासामध्ये वाढत जाणार आहे, देव तुम्हाला काय करणार आहे, आशीर्वादित करणार आहे. अजून काय सांगितलं सहवासानंतर, भाकर मोडण्यात म्हणजे कोणची भाकर, सहभागित्वाच्या भाकर मोडण्यात. तुम्हाला मंडळीचं काम आहे, सहभागिता बुडवायची नाही. काय काय लोक आम्ही पाप केलं मग आता बुडून टाकतो सहभागिता, तसं करायचं का नाही. प्रेज द लॉर्ड. चुकलं माफ मागा, सुधरून टाका. भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट, सहवासामध्ये राहायचं. त्याच्यानंतर भाकर मोडण्यात, प्रार्थना करण्यात, शिक्षण तत्पर आहे. या गोष्टी तत्पर आहे. तुझ्या नवऱ्याचं काय चाललंय आणि तुझ्या बायकोचं काय चाललंय, आणि तू कोणची लाली लावली आणि तू कोणता पावडर लावलाय, हे काय या गोष्टीत नाही सांगितलं. त्याच्यामध्ये काय किती गोष्टी सांगितल्या प्रेम, किती गोष्टी सांगितल्या. फर्स्ट नंबर 4 गोष्टी सांगितल्या. शिक्षण, सहवास. माझ्या बरोबर हात करा, ते वाचतील. पहिलं काय, शिक्षण. सेकंड नंबर थर्ड नंबर भाकर. 4 नंबर अजून 5वी गोष्ट काय आहे, याच्यातच तत्पर राहायचंय, बाहेरच्या गोष्टी अजिबात नाही. तू किती किलोमीटर गेला आणि किती किलोमीटर आला, रोज फोनवर विचार, किती कुठे गेलता, जेवण केलं का, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट, झालं. हे काय, या चंबार चौकशी नाही करायच्या. कोणत्या चौकशा, तर त्याला म्हणा चंबार चौकशी नाही करायच्या, चंबार कुठळे नाही करायच्या. कशाच्या, 5 गोष्टी पाहिजे. 4 गोष्टीमध्ये तत्पर राहायचे. असा हात करा, 4 गोष्टीमध्ये पाचोबट काढा, तत्पर राहायचे. स्टाईल मध्ये बोला, 4 गोष्टीमध्ये पाचोबट काढा, तत्पर राहायचे. इतर गोष्टीत नाही, खाण्यापिण्यात त्याच्यात नाही. मंडळीचं काम काय आहे, 4 गोष्टीत काय करायचंय. मग बाहेर गेल्यानंतर तुम्ही असा ड्रेस घातला होता, तिकडं चालतंय सगळं, तिकडं हात केला समजून घ्या, कुठं बी गेलं तिकडं चालतं. 25 डिसेंबर किती भारी ड्रेस घातला त्या बाईनी, हिने कशी साडी घातली. अरे देवाचं वचन सांग, काय झालंय, किती गोष्टी शिकवल्या, काय शिकवलं काय नाही. मंडळीचं काय काम आहे, मंडळीने कुरकुर केली नाही पाहिजे, मंडळीने पाकाच्या अधीन राहिलं पाहिजे. या गोष्टी फटाफट निघल्या पाहिजे तुमच्यातून. कोणी जर तुम्हाला विचारलं, मी जरी फोन करून विचारलं तर तुम्ही लगेच कळालं पाहिजे. मागच्या हप्त्यात काय झालं सांगा, देवाचं काम करायचं, विसरून गेले. देवाचं काम करायचं, म्हशीचं ऐकायचं, त्याच्या अगोदर विसरून गेले. म्हशीचं ऐकायचं, अधिकार विसरून. मागच्या हप्त्यात सांगितलं काम, देवाचं काम. आता हे कशाचं काम आहे, मंडळीचं काम आहे. मंडळीचं काम 4 गोष्टी सांगितल्या. प्रेज द लॉर्ड. अजून वाचा परिषदेचे कृत्य याचा 12वा अध्याय 5 वचनामध्ये. याप्रमाणे पेत्र तुरुंगात पाऱ्यात होता, परंतु त्यांच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली. प्रेज द लॉर्ड. पाळक कुठे, संकटात त्याचं काम नाही करायचं तुम्हाला. प्रार्थना करीत राहायचं. मोशे कुठे गेला, डोंगरावर गेला, म्हणून यांनी लगेच काय कारभार केला, चालू केला लगेच. आता माझ्याकडे बघा, सगळे इकडे बघा. मोशे डोंगरावर गेला, आरोनी लगेच काय केला, कारभार चालू केला. अरे मोशे गेला, जाऊ द्या, मी आहे ना, मूर्ती करा. मग चांगला त्याला भेटला, त्याला चांगला. इथं काय केलं मंडळीच्या लोकांनी, प्रार्थना केली. हालेलुया. पेत्र कुठं आहे, जेलमध्ये. जेलमध्ये असताना मंडळीने काय केलेलं आहे, एकाग्रतेने म्हणा एकाग्रतेने. अशी म्हणून करा, एकाग्रतेने. प्रार्थना केली. अरे बोला ना, एकाग्रतेने एकाग्रतेने काय केलेलं आहे, प्रार्थना केली. प्रार्थना केली.
जेलमध्ये त्यांनी हे दे ते दे ते करायला नाही गेलं. ते काय केलं त्यांनी मंडळीने? तुमचं काम काय आहे मंडळीचं? घरी बसलं तर एकाग्रतेने काय करा? एकाग्रतेने प्रार्थना करायची. एकाग्रतेने म्हणायची ही कशी वागली, ती कशी वागली, तो कसा वागला, यो कसा वागला, हे नकोय. हिची चुकली तिला, तिची चुकली तिला, एकाग्र होते. मग कशासाठी चुकल्या करायसाठी? चुकल्यासाठी यायचं का एकत्र आपण? नाही यायचं. हे लोक कशासाठी आले तिथं? प्रार्थनेसाठी. मंडळीतले लोक कुठं आहेत? एकाग्रते. कुठं कोणाच्या घरामध्ये येते? हा, हृदा नावाची मुलगी पण आहे त्याच्यामध्ये. त्यांच्या घरी. त्या हृदा नावाच्या घरामध्ये पण काय करू लागले ते? पेत्र जेलमध्ये गेलेला आहे आणि पेत्रासाठी ते काय करू लागलेले आहे? काही करू शकत नाही तर प्रार्थना तरी करा. Praise the Lord. Hallelujah. तुम्ही दान देऊ शकत नाही ना, तुम्ही दशमान देऊ शकत नाही ना, कष्ट करा. तुम्ही कष्ट करा, प्रार्थना करा पाळकासाठी. Hallelujah. हा, तुम्हाला जमत नाही ना, पैसे नाही भेटत ना, कामाला जावा आहे. कामाला जाऊन दशमान आणायचं टाका, मग आशीर्वाद देतो. आता Yes. बाहेरचे लोक काम करतात, मला काही लोक ऑफरिंग पाठवतात, दशमान देतात, मला पाठवतात, ते आशीर्वाद येते. आणि आपल्या चर्च मधले लोक, काही लोक दशमान देत नाही. किती वाईट गोष्ट आहे. का नाही होत? का नाही आशीर्वाद भेटत तुम्हाला? याचं कारण काय? प्रार्थना नाही. तुम्ही एकत्र होत नाही, एकमेकाचं ऐकत नाही, खोल देत नाही का कोणी? कोरोना आला तर त्याला 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 माणूस माणसाला ओळखे ना, खोल द्यायचे. अरे मी देते, तू पण दे, तू देते, तू दे. हे काय करायचं आपल्याला? शिकवायचं आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. आपण ते नाही शिकवित, आपण आरोनाचं काम करतो. कोणाचं काम करतो? पास्टर गेले, जाऊ दे आता मी आहे ना, मी सांगते तुम्हाला कसे प्रार्थना करायची, मी सांगते तुम्हाला. होईल चिन्ह चमत्कार, तेल घ्या, लावा, कर प्रार्थना. मग ते तिकडचं घुसत आहे तिच्यामध्ये आणि ती होती बुथडी नाशी. मग इथे पास्टरची आठवण. बरोबर आहे की नाही? पास्टर प्रार्थना करा. कळतंय किती लोक माझ्यावर शेजारच्याला म्हणा तो आशीर्वाद येते. मंडळीचं काम काय आहे? अजून भरपूर काय आहे, पण या वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करू. आपण उभं राहू.